त्यांचं मित्र असं कोपऱ्यात बसला होता, त्याला बोलवून घेतलं. आजान पडतंय क्या, बोलतंय क्या कुछ. आम्ही त्याचं ऐकून पटापट टिकल्या काढून फेकल्या की आम्हाला मारायला नको म्हणून. आणि सगळे अल्लाह अकबर म्हणायला लागलो. जोर जोरात अल्लाहचा धावा करायला लागलो. तो गेला निघून, पण या दोघांना मारून टाकलं. अजून एक आमच्या बरोबर होता, त्या तंबूच्या मागे बसलेला, त्याला पण मारलं. घोड्यावर बसून आम्ही गेलो, पण तरी आम्हाला भीती वाटत होती. मग खाली येताना आमचे गुडघे एवढे पाय चिखलामध्ये रुतत होते. आम्ही पळत सुटलो तिथून. नंतर तर आमचे बुट बिट सगळे चिखलात अडकले. मग तिथं बुट बिट सोडून आम्ही पळत सुटलो तिथनं. मग आमचे घोड्यावाले खूप चांगले होते, ते पण मुस्लिम होते, पण ते आम्हाला घ्यायला आले परत. आम्ही जो ड्रायव्हर केला होता त्यांनी पण आम्हाला शेवटपर्यंत साथ दिली. तो पण खूप ढसा रडला. खूप चांगली माणसं होती. तुम्ही ते काय वाचा, आम्ही सगळ्या लेडीज होतो तिथं, तर सगळ्यांनी मोठमोठ्यांनी आजान म्हटली, पण त्यांनी आमच्या माणसांना मारलं. 27 लोक बहुतेक 4 जण असतील. आणि एकानंतर गेटच्या तिथं तो मुस्लिमच झोपले. आणि त्यांचा मित्र असं कोपऱ्यात बसला होता, त्याला बोलवून घेतलं. आजान पडतंय क्या, बोलतंय क्या कुछ. आम्ही त्याचं ऐकून पटापट टिकल्या काढून फेकल्या की आम्हाला मारायला नको म्हणून. आणि सगळे अल्लाह अकबर म्हणायला लागलो. जोर जोरात अल्लाहचा धावा करायला लागलो. मग तो गेला निघून, पण या दोघांना मारून टाकलं. अजून एक आमच्या बरोबर होता, त्या तंबूच्या मागे बसलेला, त्याला पण मारलं. घोड्यावर बसून आम्ही गेलो, पण तरी आम्हाला भीती वाटत होती. मग खाली येताना आमचे गुडघे एवढे पाय चिखलामध्ये रुतत होते. आम्ही पळत सुटलो तिथून. नंतर तर आमचे बुट बिट सगळे चिखलात अडकले. मग तिथं बुट बिट सोडून आम्ही पळत सुटलो तिथनं. मग आमचे घोड्यावाले खूप चांगले होते, ते पण मुस्लिम होते, पण ते आम्हाला घ्यायला आले परत. आम्ही जो ड्रायव्हर केला होता त्यांनी पण आम्हाला शेवटपर्यंत साथ दिली. तो पण खूप ढसा रडला. खूप चांगली माणसं होती. तुम्ही ते काय वाचा, आम्ही सगळ्या लेडीज होतो तिथं, तर सगळ्यांनी मोठमोठ्यांनी आजान म्हटली, पण त्यांनी आमच्या माणसांना मारलं. 27 लोक बहुतेक 4 जण असतील. आणि एकानंतर गेटच्या तिथं तो मुस्लिमच